मंडळी, काल रात्री अमरावतीला कार आणि ट्रकचा एवढा खतरनाक ऍक्सिडेंट झाला का रोडवर नुसतं काच, गाडीचे तुकडे आणि रोड पूर्ण जाम. चला सांगतो पूर्ण विषय कसा झाला, पण त्याआधी घ्या तुम्हाला फॉलो करून. तर पब्लिक, आज आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली डिझेल आणण्यापासून, कारण आज आपल्या वरातली होती नागरटी. डिझेल पंपवर येत नाही तर हे काका तर आपले फॉलोअर्सच निघाले. मग काय घेतली ना डबके फुल करून, पण पाहिजा पैसे पूर्ण दिले बरं का. तसंच 420च्या स्पीडनं घरी आलो आणि ट्रॅक्टर गेलो वावरात घेऊन आणि दिली नागरटी चालू करून, तेही पुराने सुनहरे गाणो के साथ. नागरटी एकदम शांतपणे चालू होती बरं. 15 मिनिटात आम्ही वावरातून घरी जात होतो. पण आमचं नशीब एवढं बेकार का नागरटी वावरातल्या कोणत्या तरी खोळाले अटकून हा कुशा तुटला. मग काय राहिलं ना वावर. मग तसंच घरी आलो. निलेश दाले म्हटलं आता तुमचं तुम्ही पायात बसा काय आहे तर. पण रात्रीच्या टाइमले मी लग्नात जाऊन अमरावतीवरून राहटगाव रोडनं वापस येऊन राहिलो होतो. पण समोर पाहतो तर काय ऍक्सिडेंट, रस्ता जाम, जिकडे नाही तिकडे पब्लिकच पब्लिक. मीनं 1-2 जणांना विचारलं तर भाऊ सांगत होते का कार 3-4 पलट्या घेऊन झाडाले जाऊन थांबली. रोडवर जिकडे तिकडे काच, गाडीचे तुकडे. पण हाच तो ट्रक कारले धडक लागलेला. अरे बेकार काम आहे रे भाऊ. आणि हा ट्रक पूर्ण रोडच्या मधोमध उभा होता, त्यामुळे ट्रकनं पूर्ण रोड जाम करून ठेवला होता. मग तुम्हाला काय वाटते, यामध्ये चूक कोणाची असेल कमेंट मध्ये नक्की सांगा बरं.